बाबा माझ्यासाठी देव आहेत. म्हणजे मॅडम मी यांना माझ्यात आई आई बघते करत होतं होतं नाही. काय प्रॉब्लेम झाला? मला ऍथलेटिक्सचा प्रॉब्लेम आहे. की आम्ही नाही आलो की मग ते लोक अपसेट असतात किंवा ते लोक कधी जेवत नाही किंवा मग थोडीशी हा, चिडचिड हा, होते. ते विषय सो त्याच्यामुळे मेरो घरी किती जण आहेत? घरी आई आहे, भाऊ भाऊज आहे आणि त्यांची एक मुलगी आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला? मला ऍथलेटिक्सचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, मग आता बरे आहेत का? म्हणजे मला चालायला नाही जमत. चालेल. हा आश्रम मध्ये किती वेळ झाला येऊन? आता 5 महिने झाले. 5 महिने झाले. हा कशा प्रकारे इथे सुविधा मिळतात तुम्हाला? खूप छान आहेत आणि आमच्या मॅडम तर बाबा माझ्यासाठी देव आहेत. म्हणजे मॅडम पूर्णपणे आपल्या घरासारखं लक्ष खूप देतात. खूप खूप म्हणजे आमचं सगळं करतात सुद्धा एक वेळ पडली तर. अच्छा, हा असं नाही की आम्हाला केअरटेकरच पाहिजे असं नाही. म्हणजे तुम्हाला आता असं नाही म्हणजे एवढं लक्ष देतात मॅडम तुमच्यावरती. देतात. मी घरची तर आठवण येते हा. पण आता ह्या आल्या ना तर असं वाटत नाही की आपलं घरचं कोण हवं. मी यांना माझ्यात आई आई बघते करत होतं अच्छा. खोटं नाही सांगत. हा मॅडम, एक प्रश्न असा होता माझ्याकडे की आता एवढे जण आहेत सर, समजा तुम्ही एखाद्या वेळी आलात नाही किंवा 2-3 दिवस आला नाही, मग कशा प्रकारे माहोल असतो इथे? त्यांना कारण थोडंसं त्याचं कारण असं आहे, कारण काही लोक भावनिक असतात. जसं आता काही बोललं तशा कसा तुम्हाला? मी आणि माझे हसबंड दोघंही असतो, त्याच्यामुळे मी नसले तर ते फुल टाइम असतात, हम्म. ते नसले की मी. पण आमच्या दोघांपैकी एक जण कंपल्सरी असतं. असं आता जेव्हापासून ओल्ड एज होम चालू केलं तेव्हापासून माझं असं आतापर्यंत 4 वर्षामध्ये एकदाही असं नाही झालं माझी पूर्ण फॅमिली ही आम्ही बाहेर गेलोय म्हणजे आमच्या दोघांपैकी एक जणाला कंपल्सरी व्हावं लागतं. का? कारण ह्या लोकांना अटॅचमेंट आहे, ते फॅमिली फील फॅक्टर आहे. त्याच्यामुळे काय होतं की आम्ही नाही आलो की मग ते लोक अपसेट असतात किंवा ते लोक कधी जेवत नाही किंवा मग थोडीशी हा, चिडचिड हा, होते. ते विषय आहे. सो त्याच्यामुळे आमच्या दोघांपैकी एक जण कंपल्सरी असतं.